राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील भगवान महावीर सभागृहात 22व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले। यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, स्वागत अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉक्टर विजय ताम्हाणे, कामगार नेते अरुण बोराडे, रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, औंधचे रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे, निमंत्रक रामदास जैत व प्राचार्य सदाशिव कांबळे यावेळी उपस्थित होते। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय। तसेच वानखेडे यांच्या बंधुतेची भाषा या पुस्तकाचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलंय। दुपारच्या सत्रात राष्ट्रकवी विलास ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांची काव्य पंढरी काव्य संमेलन संपन्न झालंय। तर ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झुरुके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी यांमध्ये सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले, तर सदाशिव कांबळे यांनी आभार मानले। राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्षे प्रकाशराव रोकडे, डॉक्टर पगारिया आणि त्यांचे सर्व विविध जाती धर्माच्या लोकांच्या सहभागातून आणि सहयोगातून ही अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाचं सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय ऐक्याचं काम करणारी संस्था आहे। या संस्थेतर्फे विविध उपक्रम चालू आहेत। शिक्षक विद्यार्थी संमेलन चालू आहे, साहित्य संमेलन चालू आहे। मुख्यतः ते राष्ट्रीय स्वरूपाचं संमेलन आहे आणि बंधुतेशी बांधिलकी सिद्ध करणारा अशा प्रकारची संमेलनं आहेत। संबंध जग अशांत असताना आणि भारताचा नकाशा जात धर्माच्या दंगलीमध्ये, संघर्षामध्ये आणि राजकीय दुरावस्थेमध्ये, अधपतनाच्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या बहुसांस्कृतिक एकतेच्या सूत्राला अधोरेखित करणारं राष्ट्रीय बंधुता संमेलन हे निर्णायक, महत्त्वाचं, प्रेरक आणि मार्गदर्शक अशा प्रकारचं संमेलन आहे। मुख्य म्हणजे या प्रतिष्ठानमध्ये सर्व जाती धर्माचे, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, हिंदू सर्व धर्माचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। 20-20, 25-25 हजार आपल्या या वर्षाची निष्ठा या संबंध कार्यकर्त्यांच्या योगदानातून सिद्ध झालेली आहे आणि हे संघटन अजूनही एकमतानं, एक विचारानं, एक भूमिकेनं कार्यरत आहे। अनेक संस्थांचे तुकडे होतात, आणखी पुन्हा फाटाफूट होते, पण या प्रतिष्ठानला जोडण्याचं आणि बेरजेचं वेळ आहे आणि ही माणसं ध्येयवेडी आहेत। अशा प्रकारचं ध्येयवेड समाजामध्ये कोणीही जोपासताना मी पाहत नाही। म्हणून या संस्थेचं आणि या विचाराचं, या भूमिकेचं आणि या ध्येयवादाचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात। याचं कारण भारताचा नकाशा जोडण्याचं, तो टिकवण्याचं आणि तिरंगा झेंड्याचं जे काही फडफडणं आहे ते जे फडकणं डौलानं व्हावं, तिरंगा झेंडा तडफडू नये या भूमिकेतून संबंध जात धर्माची बांधणी करत असताना बंधुतेचं उपेक्षित तत्व पहिल्या क्रमांकावरती आणून बंधुतेच्या संकल्पनेला सुसंगत असणारे सर्व महापुरुष, मग ते साधा सामान्य वामन कर्णक असेल किंवा सामान्य पातळीवरून सर्व टिळक आणि शिवाजीला एकत्र करणारा, लेनिन आणि स्टॅलिनला एकत्र करणारा अण्णाभाऊ साठेसारखा शाहीर असेल किंवा अनेक प्रकारचे साने गुरुजीसारखा एक गांधीवादी, समाजवादी विचारवंत असेल, यांच्या नावाचे पुरस्कार देऊन महाराष्ट्रातल्या तमाम कवी, कलावंत, वेगवेगळ्या अभ्यासकांना, कार्यकर्त्यांचा सन्मान ते करताना आज मला विशेष कार्यक्रमात हे जाणवलं। एक अत्यंत अपंग, अशा दोन्ही पायानं अपंग असणारा एक कलावंत प्रकाश रोकडे आणि त्यांच्या संघटनेला इथे सन्मानित केला। ही दृष्टी आणि ही निवड करणारी वृत्ती आणि हे निकष मला कुठल्याही संस्थेमध्ये, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये मला आढळत नाही आणि म्हणून ही भूमिका ही केवळ दयावादी भूमिका नव्हे, तर ही एखाद्या कलावंताची, एखाद्या कार्यकर्त्याच्या विधायक योगदानाची नोंद घेणारी भूमिका ही बंधुता प्रतिष्ठानची आहे। समता, स्वातंत्र्याला निर्णायक महत्त्व आहेच, त्याचा गजरही चालू आहे, त्याचा जागरही चालू आहे, पण बंधुतेचं तत्त्वज्ञान उपेक्षित झालेल्या कालखंडामध्ये बंधुतेच्या प्रवाहाला अधोरेखित करताना, त्याला उजाळा देताना, त्याला प्रकाशात आणताना सर्व महापुरुष, सर्व संतांची बेरीज करून सर्व धर्मातलं चांगुलपणाची एकत्रित अशा प्रकारची मूस बांधून हे प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात हे संबंध कार्यरत आहे आणि हळूहळू या संबंध पेरणी ज्याला म्हणतो आपण, ही विवेकाची पेरणी, बंधुत्वाची पेरणी ही संस्था निष्ठेनं करते आहे। या निष्ठेलाही सलाम आहे आणि या ध्येयवादाला सुद्धा अभिवादन आहे। आज एक प्रसिद्ध ओळ आहे, काळी आई काळजात टिळा माती चालावीन, काळी आई काळजात टिळा माती चालावीन,
शेवटाचा श्वास माझा माय मराठी गाईन. की कळा सह्याद्री गरजतो आहे शिवराय पाठी. कळा सह्याद्री गरजतो आहे शिवराय पाठी. एकतरी ओवी गाऊ माझ्या ज्ञानदेवासाठी. एकतरी ओवी गाऊ माझ्या ज्ञानदेवासाठी. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, रोटरी क्लब पुणे आणि प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांनी भगवान महावीर यांच्या या पवित्र अशा दालनामध्ये आजचा जो साहित्य संमेलनाचा घाट बांधला तो इतका सुंदर आहे की महाराष्ट्रातून पिंजून पिंजून या ठिकाणी कवी साहित्यिक आलेले आहेत. अगदी विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच ठिकाणाहून परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, विदर्भातून अकोट, मलकापूर, औरंगाबाद, जालना, मुंबई, भिवंडी अशा अनेक ठिकाणाहून साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत. दिवसभराचे भरगच्च असे कार्यक्रम आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिला जाणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील 14 नामांकित अशा साहित्यिकांना देण्यात आला, जे उर्मीनं, जिद्दीनं लिहित असतात, आपलं कार्य करत असतात. त्यांचा सन्मान मिळायला पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. दुपारच्या सत्रामध्ये काव्य पंढरी हा भाग आहे. काव्य पंढरी हे सत्र इतकं महत्त्वाचं आहे की अकोटहून आलेले विलास ठोसर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक आहेत दिनेश मोडकर, कुशल राऊत, सिरज चिखलगरकर अशा नामवंत कवी मंडळींचं कवी संमेलन होणार आहे. आणि संध्याकाळच्या समारोपाच्या सत्रामध्ये 2 दिग्गज संस्थांना साहित्य पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार दिले जाणार आहेत. हे एकंदरीत दिवसभराचं इतकं सुंदर असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक साहित्यिकाला आवडावा आणि प्रत्येक रसिकाला आवडावा असा हा कार्यक्रम आहे. भरभत कार्यक्रम आहे. दिवसभराच्या कार्यक्रमांना मी शुभेच्छा देतो, साहित्यिकांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचं हे ऐतिहासिक राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 22वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन याचं आयोजन या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या भगवान महावीर सभागृहामध्ये होता. या साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी अशी आहे की मी 21व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ज्यावेळेला होतो त्यानंतर आमचे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कवी, आमचे बंधू चंद्रकांतजी वानखेडे यांची 22व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. पण कोरोनामुळं हे साहित्य संमेलन काही ना काही कारणामुळं या ठिकाणी पुढे ढकललं जात होतं आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला पुण्यामध्ये की कुठल्याही परिस्थितीत साहित्य संमेलन घ्यायचं आणि जर इतर ठिकाणी शक्य होत नसेल ते मी माझ्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या भगवान महावीर सभागृहामध्ये आम्ही रोटरी क्लबच्या वतीनं आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य संमेलन घेऊ. मला विशेष आनंद होतो या ठिकाणी की आज या ठिकाणी साहित्य संमेलन पार पडत आहे. बंधुताचार्य प्रकाश रोकडे आमचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविराज चंद्रकांतजी वानखेडे आणि आज ज्यांच्या हस्ते हे साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं ते आमचे मार्गदर्शक आणि आमचं प्रेरणास्थान या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद सबनीस या आणि रोटरीचे प्रांतपाल रोटरीयन पंकज शहा अशा मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे. जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकच दिवसाचं साहित्य संमेलन असलं तरी या ठिकाणी दिवसभराच्या कार्यक्रमाची रेलचेल आहे. या ठिकाणी कवी संमेलन आहे, वेगवेगळे साहित्य क्षेत्रातले पुरस्कार आहेत, वेगवेगळे काव्य पुरस्कार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी आम्ही जो राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार देणार आहोत, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार देणार आहोत तो माजी मंत्री आणि या महाराष्ट्राचे या ठिकाणी नेते लक्ष्मणराव ढोबळे की ज्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत आणि अगदी शिक्षकापासून त्यांनी मंत्र्यापर्यंत ज्यांनी असा मोठा प्रवास त्यांचा आहे त्यांच्या कारकिर्दीचा त्यांच्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने देणार आहोत. आणि दुसरा जो पुरस्कार आहे तो वंचित विकास संस्था देवदाशीच्या मुलांचं शिक्षण संगोपन करण्याचं काम जी संस्था
विलास चापेकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. आता त्याचे विजयकुमार मर्ले तर त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थेच्या कार्याला आम्ही नमन अभिवादन करण्यासाठी त्यांनाही या ठिकाणी आम्ही हा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार देणार आहोत. तर दिवसभर अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडत आहे. गेली 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये बंधुता परिवार या ठिकाणी बंधुता या मूल्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आणि केशवसुतांची मला ओळी आठवतात की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र माझ्या घरच्या माझा खुणा दिसत आहेत. आमचे बंधू जे आहेत, आमचे सगळे भाऊ आहेत, हे संबंध महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. आणि त्या भावनेतून पुढचं साहित्य संमेलन या ठिकाणी अरुण बोराडे यांनी आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि मुळशीला त्या ठिकाणी पुढचं साहित्य संमेलन होणार आहे. याचा विशेष मनस्वी आनंद आहे. आणि पुन्हा एकदा केशवसुतांच्या ओळीनं मी या ठिकाणी समारोप करतो की एक तुतारी द्यामजा आणून पुंकिरती मी स्वप्राणाने भेदून टाकील सगळे गिगाने दीर्घतीच्या त्या कंकाळीने. ही तुतारी आमची जी आहे ती बंधुतेची तुतारी आहे, माणुसकीची तुतारी आहे, मानवतेची तुतारी आहे. आणि आमच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या बंधुतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही सर्वजण आप्पांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत. बंधुता परिवाराच्या माध्यमातून गेली 45 वर्षापासून विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही करतो आहोत. त्यातला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरामध्ये आणि काही वेळा ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रज्ञावंत साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत 21 राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनं संपन्न झाली. खरं तर हे साहित्य संमेलन 25 फेब्रुवारीला मावळमधील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये होणार होतं. परंतु कोरोनाच्या ह्या महामारीमुळं ते साहित्य संमेलन पुढं ढकलावं लागलं आणि मग ते 21व्या ह्याच्यामध्येच वर्षामध्येच ते घ्यायला पाहिजे होतं. म्हणून ते घाईगडबडीने का होईना या प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये घ्यायचं ठरलं. आणि त्यासाठी विशेष म्हणजे रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांनी आम्हाला सहकार्य करायचं ठरवलं आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि हा रोटरी क्लब अशा 2 संस्थांच्या वतीनं हे साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. हे साहित्य संमेलन अशा ह्या भीतीग्रस्त वातावरणात संपन्न होत असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या संमेलनाला मिळालेला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणची साहित्यिक मंडळी, कवी मंडळी, कार्यकर्ते मंडळी या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 100 लोकांमध्ये साहित्य संमेलन घ्यावं अशा पद्धतीचे शासनाचे निर्देश असताना सुद्धा या ठिकाणी 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य संमेलन सकाळी सुरू झालं. ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. आमच्या परिवारातील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली हे झालेल्या संमेलनामध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं भाषण अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालं आणि ते आम्हाला विचाराची एक मेजवानीच मिळाली. त्याच पद्धतीने कवी म्हणून प्रख्यात असलेले प्राध्यापक चंद्रकांत वानखेडे यांनी सुद्धा त्यांचं अध्यक्ष भाषण अत्यंत वैचारिक पातळीवर नेऊन या संमेलनाची उंची वाढवलेली आहे. म्हणून हे साहित्य संमेलन हे पहिल्या सत्रातलं साहित्य संमेलन हे संपन्न होत असताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतो आहे. पहिल्या दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील 14 लोकांची आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कारासाठी निवड केली आणि सगळेच्या सगळे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचाही आनंद आम्हाला अतिशय मोठा आहे. आता दुपारच्या दुसऱ्या सत्रात काव्य पंढरी कवी संमेलन होणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचा आणि स्थानिक कवींचा सहभाग राहणार आहे. त्याच्यामध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने पुरस्कार एका मान्यवर कवीला दिला जाणार आहे. लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार एका कवीला दिला जाणार आहे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार एका कवीला या ठिकाणी आम्ही देणार आहोत. त्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये समारोपाला सायंकाळी 4 वाजता आम्ही राष्ट्रीय बंधुता पुरस्कारानं या संमेलनाचा समारोप करणार आहोत. त्याच्यामध्ये माजी मंत्री, महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि ज्याला प्रवक्ते म्हणतो अशा प्रज्ञावंत प्रवक्ते अशा प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांना या वर्षीचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. त्याचप्रमाणे विलास चाफेकर यांनी स्थापन केलेल्या वंचित विकास संस्थेला सुद्धा राष्ट्रीय बंधुता पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. या शेवटच्या उपक्रमामध्ये आम्ही साने गुरुजी लोकजागर पुरस्कारानं काही संस्थातील शिक्षक म्हणजे गुरुजनांना सन्मानित करणार आहोत. मला या संमेलनाच्या निमित्तानं एक सांगावंसं वाटतं की बंधुताच्या संवर्धनासाठी किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
या संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी जरी आम्ही 40-45 वर्षापासून कार्यरत असलो तरी एक दिवसाच्या ह्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा तो आनंद, ती वैचारिक उंची आम्ही लोकांपर्यंत जायला आम्ही यशस्वी झालो. अशा पद्धतीचं वातावरण मला सकाळपासून दिसले. पुढची सत्रंसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडतील अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त. गेली 22 वर्ष मोठ्या कष्टाने परंपरेने चांगल्या गुणाचा सत्कार करण्याचं काम बंधुता साहित्य संमेलनातून घडते आहे. सत्कार हा केलेल्या चांगल्या कामाचा पुरस्कार असतो आणि पुढे होणाऱ्या चांगल्या कामाची इसारत असते, उत्तेजन असते. केलेल्या कौतुकाचा सन्मान माणसाला पुढे घेऊन जातो. अशा परिस्थितीत आज होणारं गुणाचं कौतुक हे मोठं आत्मचिंतन करायला लावणार आहे. राज्यातलं सर्वोच्च असं सभागृह उगीचच कारण नसताना वाटत राहतं की थोडीशी चर्चेची पातळी खालावली आहे. चर्चेचं गांभीर्य उतळ झालं आहे. जी दिग्गज माणसं आम्ही पाहिली होती त्या माणसांच्या सावल्या, त्या माणसांची उंची आकाशाला गवसणी घडणारी होती. परंतु आज ज्या माणसाला आपण मोठं समजत होतो त्याही माणसांचे पाय मातीचेच असल्याबद्दल सतत काळजी वाटायला लागते. अशा परिस्थितीत शॉर्टकट शोधण्याचं काम अलीकडे गर्दी करताना दिसतं. त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक कारखान्याचा मालक 5 कारखान्याचा मालक होतो, 15 कारखान्याचा मालक होतो, पण दुबळ्या, मागासवर्गीय, सफाई कामगार, मोलकरी यांना आधार देणारी जी मागासवर्गीयांची 5 मागासवर्गीय विकास महामंडळ होती ती दुकानं मात्र पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळं उद्याची दिवाळी होताना या गरिबांची चूल कशी पेटणार याबद्दलची चिंता वाटावी अशा प्रकारचं वातावरण असताना एका आनंदाच्या सोहळ्यामध्ये मला भाग घेण्याची संधी मिळते. अण्णाभाऊंच्या सारख्या दिगंत कीर्तीच्या, विलक्षण प्रतिमेच्या, मानवी मूल्यांची आणि वर्गवादाची लढाई करताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अस्मिता जतन करणाऱ्या युगपुरुषाच्या नावाने पुरस्कार मिळतो याचं मला मनापासून समाधान आहे. बंधुता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांचं, संयोजकांचं आणि रोकडे साहेब, पगारिया साहेब, सबनीस साहेब या सर्व मान्यवरांचं मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. मी अनिल गव्हाणे केज. तर राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेनं मला हा जो अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिलेला आहे तो माझ्या साहित्यिक कार्यासाठी आहे. मी शेतकऱ्यांसाठी, बहुजनासाठी, वंचितासाठी कविता लिहिल्या, त्या सर्वामुळं मला हा पुरस्कार मिळाला आहे.
त्याच्या अगोदर माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी कविता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी निमंत्रित होतो. मराठवाडा साहित्य संमेलनात मी निमंत्रित आहे. आणि एकंदरीत माझं जे हे साहित्यिक कार्य आहे, या साहित्यिक कार्यासाठी या परिषदेनं पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. मी सुरेखा येवले बीडून आलेली आहे आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन हा जो गौरव केला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आणि माझा आनंद द्विगुणित झालेला. अनेक पुरस्कार मिळाले, पण ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य आणि महत्त्व माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी माझे अनेक संमेलनं घेत असते. उपेक्षित मुलांसाठी माझा साहित्य यात्री ग्रुप थ्रू मी एड्सग्रस्त मुलांची, अपंग मुलांची आणि अनाथ आश्रमामध्येच माझे कार्यक्रम असतात आणि त्या कार्याची दखल घेऊनच आजच्या पुरस्कारासाठी माझी त्यांनी निवड केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. माझे 3 काव्य पुरस्कार प्रकाशित आहेत. मी मराठवाडा लेखिके साहित्य संमेलनामध्ये 2 वेळेस माझी निवड झालेली आहे आणि मी शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे अनेक अनाथ मुलांसाठी मी कार्य करत असते आणि ह्या कार्याची दखल घेऊन आज जो माझा सन्मान झाला आहे त्याबद्दल रोटरी क्लब आणि समता बंधुता साहित्य परिषदांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.